नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायरच्या 12 मेच्या चालू घडामोडीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 10 प्रश्न जे नेहमी डेली 6 वाजता आपण न चुकता बघत असतो, त्या प्रश्नामध्ये आज आपण बघूयात अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर जाताना व्हिडिओला लाईक जरूर करा. बघत आपण अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता शेवटी त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच भारतातील 99वे रामसर स्थळ ठरलेले सेखा झील पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ह्याचं अगदी छान पद्धतीने बरोबर उत्तर दिलं आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश IMP आहे. उत्तर प्रदेश लक्षात ठेवा, संपूर्ण भारतामध्ये सध्याच्या घडला 99 रामसर स्थळ येतं आणि सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या ही तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच खालीलपैकी कोणाला सर्वोत्कृष्ट खाजगी क्षेत्रातील संस्था या श्रेणीअंतर्गत अर्थ दुबई पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आलेलं आहे? हे अर्थ दुबई पुरस्कार नुकतंच देण्यात आले दीपक भाटिया यांना. पर्याय क्रमांक 4, दीपक भाटिया. लक्षात ठेवा, यांना अर्थ दुबई पुरस्कार देण्यात आलेला आहे. दुबई हे जे काही ठिकाण आहे हे UAE या देशामध्ये येतं आणि UAEची राजधानी काय असेल? अबू धाबी. मात्र ही UAEची राजधानी आहे. अबू धाबी UAEची राजधानी आहे. दुबईमध्ये ICCचं हेडक्वार्टर देखील आहे, लक्षात ठेवा. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणतो पण याचं मुख्यालय दुबईमध्येच आहे. पुढचा दुसरा प्रश्न. नुकतेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? BJP पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हटलं तर हरकत नाही आजपर्यंतच्या इतिहासातील पश्चिम बंगालच्या. तर ते आता शुवेंदू अधिकारी. पर्याय क्रमांक 2, ज्यांनी ममता बॅनर्जी यांना हरवलं. ममता बॅनर्जींच्या पक्षाचं नाव आहे तृणमूल काँग्रेस, TMK. ठीक आहे, TMC म्हणत आपण, TMC तृणमूल काँग्रेस आहे. ओके, लक्षात ठेवा. शुवेंदू अधिकारी हे BJP पक्षाचे येतात आणि हे नुकतंच पहिल्यांदा शपथ घेतात मुख्यमंत्री म्हणून पश्चिम बंगालमध्ये. आणि BJP पक्षाचे देखील ते पश्चिम बंगालच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. शुवेंदू अधिकारी पश्चिम बंगाल ह्याच्या नुकत्याच निवडणुका देखील पार पडल्या होत्या. आता बघत आपण पश्चिम बंगालविषयी अत्यंत माहिती. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे. कोलकातामध्ये मेट्रो रेल्वे विभागाचं देखील मुख्यालय आहे आणि भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो देखील कुठे धावते? तर ते आहे कोलकाता या ठिकाणी. कोलकाता याच ठिकाणी भारतीय जे काही ज्यूट संस्था आहे, ज्याला आपण ज्यूट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो, आपण ताग संशोधन संस्था, हे देखील कोलकाता या ठिकाणीच येतं. लक्षात ठेवा. आणि पूर्व रेल्वे विभागाचं मुख्यालय देखील कोलकाता याच ठिकाणी आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी. राज्यपाल येतं RN रवी. विधानसभेची सदस्यसंख्या आहे 294. लोकसभेमध्ये पश्चिम बंगालमधून सदस्य जातात 42. राज्यसभेमध्ये सदस्य आहेत 16. पश्चिम बंगालचं राज्य फळ आहे आंबा. आणि राष्ट्रीय उद्यान मात्र खूप IMP आहेत पश्चिम बंगालमध्ये. सुंदरबन, जलदापारा, गुरुमारा, नियोरा व्हॅली आणि बक्सा. आणि सिंगलीला देखील एक आहे IMP, लक्षात ठेवा. पश्चिम बंगालमध्येच या ठिकाणी जो एरिया येतो हा आहे सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश. सुंदरबन. चला, जे काही पहिले घडामोडी त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात आपण, जे की रिव्हिजन व्हावं म्हणून मी ही स्लाईड तुमच्यासमोर लावलेलं आहे. अमर कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला अधिकारी कोण बनली असेल? नुकतंच दीक्षा त्रिपाठी. जात आधारित सामाजिक आर्थिक सर्वेक्षण पहिल्यांदा करण्यात आलेलं आहे पंजाब या राज्यामध्ये. 14 दिवसात एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे तर सायकलवरती दिव्या सिंह. भारतातील पहिल्या AI चालित पॉड टॅक्सीची पायाभरणी मुंबईमध्ये करण्यात आली आहे. 1 ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय FMCG कंपनी बनली आहे अमूल कंपनी, जी काही गुजरात राज्यामध्ये येतं. अमूल दूध. पहिला कोळसा वायुकरण आधारित अमोनियम नायट्रेट प्रकल्प हे ओडिशा राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं आहे. AI कौशल्य केंद्र मायक्रोसॉफ्ट या कंपनी सुरू केले भारतातील पहिले कोणत्या ठिकाणी? तर ते चंदीगड या ठिकाणी. भारतातील पहिले स्वदेशी बनावटीच्या 500 मेगावॅट क्षमतेच्या प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर ची स्थापना करण्यात आली आहे 6 एप्रिल 2026 मध्ये तमिळनाडू या ठिकाणी. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026चा मुकुट जिंकले येतं. जिंकणारी पहिली भारतीय महिला बनले तर गीतांजली ओम प्रकाश. आणि जगातील पहिले 10G इंटरनेट सेवा UAE. तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे.
नुकत्याच वयाच्या 20 वर्षापूर्वी म्हणजे 20 वर्ष होण्याच्या पूर्वी असं आहे ते. अंडर 20 म्हटलं तर काही हरकत नाही. ओके. हे अंडर 20 100 T20 षटकार मारणारा म्हणजे 6 मारणारे जगातील पहिले क्रिकेटपटू कोण बनले आहेत? म्हणजे 20 वर्ष होण्याच्या पूर्वी 100 सिक्स मारले तर T20 मध्ये असा हा क्वेश्चन आहे. तर हे तर राजस्थान रॉयल्स यांच्याकडून खेळणारे वैभव सूर्यवंशी लक्षात ठेवा. वैभव सूर्यवंशी IMP आहे. यांनी मला वाटतं 514 मॅचमध्ये सॉरी 514 बॉलमध्ये यांनी काय केलं आहे 100 षटकार मारलेला आहे नुकतंच. वैभव सूर्यवंशी IMP ह्याच्या पूर्वी हा जो काही रेकॉर्ड होता तो कॅरन पोलार्ड यांच्या नावाने होता. आता तो रेकॉर्ड यांनी मोडला आहे वैभव सूर्यवंशी यांनी. अंडर 20 मध्ये 100 सिक्स. मग जे काही क्रिकेट विषयी जे घडामोडी आहेत त्यांच्यावरती आपण एक नजर टाकूयात. IPL मध्ये 4000 धावा बनवणारे सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण असतील? शुभमन गिल. T20 क्रिकेटमध्ये 9 विकेट घेणारे जगातील पहिली महिला क्रिकेटर बनले तर लॉरा कार्डेसो. US मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत आर अश्विन. IPLच्या इतिहासात सर्वाधिक मॅच खेळणारे पहिले परकीय खेळाडू कोण असतील? त्याचं नाव आहे सुनील नरीन. ओके. दुसऱ्या अखिल भारतीय पोलीस T20 क्रिकेट स्पर्धा 2025-26चा विजेता कोणता राज्य आहे? महाराष्ट्र. IPL मध्ये 200 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला भुवनेश्वर कुमार. मार्च महिन्यासाठी ICC प्लेअर ऑफ द मंथ आहे तर संजू सॅमसन. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारताचे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत स्मृती मंधाना. IPLच्या इतिहासात भारतीय सलामीवीरांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचे विक्रम विराट कोहली यांच्या नावावर आहे. देशांतर्गत वार्षिक खेळाडू करार प्रणाली लागू करणारी भारतातील पहिली संघटना बनली मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA. त्यानंतर IPL मध्ये 50 पेक्षा कमी बॉलमध्ये एकापेक्षा जास्त षटक करणारा पहिला भारतीय खेळाडू बनले तर अभिषेक शर्मा. आणि IPL मध्ये 9000 धावा बनवणारे पहिले खेळाडू आहेत विराट कोहली. चला पुढचा प्रश्न महत्वाचा 4था प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणाला केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026च्या दक्षिण आशिया प्रादेशिक विजेत्या म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? हे तर सोमा मंडल. पर्याय क्रमांक 4. सोमा मंडल यांना आता एक पुरस्कार देण्यात आलाय त्याला म्हणतो आपण केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026. कशासाठी? हे दक्षिण आशिया प्रादेशिक क्षेत्रासाठी. लक्षात ठेवा साऊथ एशिया रिजनल विनर म्हणून हे घोषित झालेले आहेत. मग जे काही नुकतेच पुरस्कार देण्यात आले त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. आशियातील सर्वोत्तम नियोक्ता जो ब्रँड आहे तो भेटलेला आहे BSEला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण विकास पुरस्कार देण्यात आले ग्राका मासेल यांना. सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंगसाठी पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत स्वतः दलाई लामा. जागतिक शिक्षक पुरस्कार देण्यात आले रुबल नागी यांना. 83वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे वन बॅटल आफ्टर अनादर. आणि बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार भेटलाय बुंग जो मणिपुरी भाषेमध्ये आहे भारताचा चित्रपट. अशोक चक्र पुरस्कार 2026 देण्यात आला शुभांशु शुक्ला यांना. प्रेसिडेंट कलर ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले सिक्कीम राज्य पोलीस दलाला. वैयक्तिक श्रेणीत नेते सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देण्यात आले सीता अशोक शेळके यांना. CEO ऑफ द इयर पुरस्कार 2026 आहेत समीर कनोडिया. इस्रायल देशाचा स्पीकर ऑफ द नेसेट 2026 मेडल देण्यात आले नरेंद्र मोदी यांना. आणि विज्ञान तंत्रज्ञानातील भूविज्ञानातील जो क्रॅफर्ड पुरस्कार आहे तो भेटला आहे वीरभद्र रामनाथन यांना. चला पुढचा प्रश्न. नुकत्याच 10 मार्च 2026 रोजी विजय थलपती जोसेफ विजय म्हणतो पण हे तमिळनाडूचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले आहेत? विजय तलपती हे तमिळ राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले. लक्षात ठेवा IMP आहे सॉरी. विजय तलपती 9वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी नुकताच शपथ घेतलेला आहे. आणि ह्याचं पक्षाचं नाव काय असेल तर ते आहे तमिळगा वेत्री कझगम. ह्याच्या पूर्वी पण मी तुम्हाला ह्याच्यावरती सेपरेट क्वेश्चन लावलेलं होतं चालू घडामोडीमध्ये. तमिळगा वेत्री कलगम हे क्वेश्चन तुम्हाला 100% पेपरला विचारणार की यांचं. आणि त्यांनी शपथ घेतली होतं 10 मे 2026 रोजी. ओके. चला तमिळनाडू आहे. तमिळनाडूची राजधानी काय असेल
चेन्नई ही तमिळची राजधानी आहे. मुख्यमंत्री आहेत जोसेफ विजय. राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. विधानसभेत सदस्य संख्या आहे 234. लोकसभा सदस्य संख्या 39 आहे. राज्य प्राणी आहे निलगिरी तहर. राज्य फुलपाखरू तामिळ यवमॅन आहे. राज्य फळ आहे फणस. आणि राष्ट्रीय उद्यान आहेत गिंडी, मुदुमलाई, मन्नार चाकात, इंदिरा गांधी आणि मुकुर्ती. तामिळनाडू या ठिकाणी आहे. तुम्ही बघून घेऊ शकता. अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी एका दुसरं प्रत्येक मॅपमध्ये मी ज्यावेळेस राज्यविषय लावतो ना त्यावेळेस तुम्ही एक दोन जिल्हा बघून घ्यायचे. चेन्नई या ठिकाणी बघा, चेन्नई या ठिकाणी सर्वात उत्तरेकडे चेन्नई IMP आहे. आणि जे आपलं एप्रिल महिन्याचा जो काही ईबुक आहे, एप्रिल महिन्याचं म्हणा किंवा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याचं ज्यांनी कोणी घेतलं नसेल अजून त्यांनी नक्कीच घ्या. PDF च्या स्वरूपामध्ये हे आपलं ईबुक आहे. ते तुम्हाला भेटून जाईल. ₹20 पे करायचे आहेत या स्कॅनरवरती आणि ह्या नंबरला तुम्हाला WhatsAppला मेसेज करायचा आहे. जर कोणाला स्कॅनरवरती प्रॉब्लेम होत असेल ₹20 पाठवण्यासाठी वगैरे, तर तुम्ही नंबरवरती पण ह्या नंबरवरती डायरेक्ट पे करू शकता आणि त्याचं स्क्रीनशॉट मात्र WhatsAppला पाठवून द्या. लगेच तुम्हाला PDF मी पाठवून देतो. पुढचं क्वेश्चन 6वा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका परिचारिका म्हणजे काय नर्स ओके नर्स दिन हा कधी साजरा केला जातो? हा असतो 12 मेला. पर्याय क्रमांक 1. एक महानतम व्यक्तिमत्व येतं फ्लोरेन्स नायटिंगेल. ओके फ्लोरेन्स नायटिंगेलची जयंती असते जो 12 मे रोजी आपण काय करतोय दरवर्षी साजरा करतोय आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून किंवा आंतरराष्ट्रीय नर्स दिन म्हणून. 2026 ची संकल्पना आहे आमच्या परिचारिका आमचे भविष्य सक्षम परिचारिका जीव वाचवतात. ह्याचे यावर्षीचे थीम आहे. लक्षात ठेवा थीम खूप महत्त्वाची आहे. अजून एक दिवस बघत आपण राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? नॅशनल टेक्नॉलॉजी डे हा कधी असतो? हा असतो 11 मेला. 11 मेला असतो कारण 11 मे 1998 मध्ये आपण एक चाचणी केली बघा पोखरण अणुचाचणी. कितवी? दुसरी. पोखरण 2 अणुचाचणी केली आणि ह्याचं जे काय ऑपरेशन ठेवलं होतं आपण ह्याचं नाव ठेवलं होतं ऑपरेशन संकेत ऑपरेशन शक्ती नावाचं. ऑपरेशन शक्ती लक्षात ठेवा 1998ला IMP आहे. आणि त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. आपण पोखरण अणुचाचणी 2 केली आणि तो 11 मेला. त्यामुळे 11 मे जो दिवस आहे ना तो आपण राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. लक्षात ठेवा. मग राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी असतं? 28 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय विज्ञान दिन. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. आणि जे काही मे महिन्याचे दिवस आहे त्यांच्यावरती एकदा आपण काय करू तर नजर टाकूयात. 1 मेला असतं जागतिक कामगार दिवस किंवा महाराष्ट्र दिन. 2 मेला असतो जागतिक ट्यूना दिवस. ट्यूना काय? एक मासा आहे एक प्रकारचा ट्यूना. त्यानंतर 3 मेला असतो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन किंवा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन. 4 मेला असतो आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन. 5 मेला असतो पोर्तुगीज भाषा दिवस. 7 मेला आहे जागतिक ॲथलेटिक्स दिन. 8 मेला असतो जागतिक रेड क्रॉस दिन किंवा जागतिक थॅलेसेमिया दिन. पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न. नुकत्याच 5व्या ब्रिक्स सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था ज्याला आपण साई म्हणतो आपण याचे नेत्यांचे शिखर परिषद कोणत्या ठिकाणी काय आयोजित करण्यात आलं आहे? हे साईचा अर्थ काय? हे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया नाही बरं का. हे साई आहे सुप्रीम अकाउंटन्सी इन्स्टिट्यूट. ओके लक्षात ठेवा. आणि याचं जे काही परिषद पार पडलं नुकतंच तर त्या बेंगळूर या ठिकाणी जी की राजधानी आहे कर्नाटकची. बेंगळूर लक्षात ठेवा. ब्रिक्स परिषद आहे. ब्रिक्स परिषद 2026चं आयोजन भारतामध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे सगळ्या जे काही ब्रिक्सच्या परिषद होतील हे संपूर्ण भारतामध्ये होतील परंतु वेगवेगळ्या सिटीमध्ये होतील हेही विसरून चालणार नाही. ब्रिक्स लक्षात ठेवा. अरे अच्छा ब्रिक्सची 2025ची परिषद कुठे पार पडली होती? ब्राझीलमध्ये. गेल्या वर्षी ब्रिक्स परिषद ब्राझीलमध्ये पार पडल्या आहे. पुढचा 9वा प्रश्न. नुकत्याच भारताचे UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश कोणता असेल? त्याचं नाव आहे त्रिनिदाद व टोबॅगो. पर्याय क्रमांक 1. त्रिनिदाद व टोबॅगो नावाचा एक छोटासा देश आहे जो कॅरेबियन बेटमध्ये काय उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेच्या पूर्व साईडला मध्यंतरी जे जमैका हैती होंडुरास ओके हे जे आहेत ना छोटे छोटे देश बार्बाडोस वगैरे या ठिकाणी हा देश येतो. त्रिनिदाद व टोबॅगो याची राजधानी आहे पोर्ट ऑफ प्रिन्स. पोर्ट ऑफ प्रिन्स. हिने आता UPI भारतात स्वीकारलं म्हणजे त्रिनिदाद व टोबॅगो देशामध्ये राहणारे लोक देखील फोनपे गुगल पे करू शकतात. भीम ॲप्लिकेशन वापरू शकतात. थोडक्यात ऑनलाईन पेमेंट करू शकतात असा त्याचा अर्थ होतो. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो आपण. भीमचं फुलफॉर्म काय असेल भीम ॲपचं? तर ते भीम ॲपचं फुलफॉर्म आहे भारत इंटरफेस फॉर मनी. भीम ॲप्लिकेशनचं नुकतेच महेंद्रसिंग धोनी हे नुकतंच काय बनले तर ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत. अशी माहिती दिली कोणी? भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ही माहिती दिलेली आहे. लक्षात ठेवा. त्रिनिदाद व टोबॅगो आणि UPI स्वीकारणारा संपूर्ण जगातील पहिला देश कोणता होता? भूतान. भूतान होता. लक्षात ठेवा. भूतान.
आणि हा आहे त्रिनिदाद व टोबॅगो. टोबॅगो इथं येतो, त्रिनिदाद या ठिकाणी येतो. दोन्ही मिळून जे आहे ना तो त्रिनिदाद व टोबॅगो म्हणतो आपण. हे कॅरिबियन सी, कॅरिबियन समुद्र या ठिकाणी भरपूर देश येतात. लक्षात ठेवा. ओके. व्हेनेझुएलाचा पण या ठिकाणी थोडासा बेट पण येतो. चला अंतिम 10वा प्रश्न. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार 2025 मध्ये बालस्नेही या पंचायत श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला भेटलेला आहे? बालस्नेही पंचायत या श्रेणीमध्ये फर्स्ट रँक भेटलेला आहे इटगाव या ग्रामपंचायतीला, जे की भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. इटगाव भंडारा जिल्ह्यामध्ये साधारणतः जे काही तालुक्यांची संख्या आहे ते आहे 7. 7 तालुके भंडारा जिल्ह्यामध्ये येतात. भंडारा हे जे काही शहर आहे ना, शहर हे कोणत्या नदीच्या काठी आहे विचारलं तर ते वैनगंगा. वैनगंगा नदी भंडारामधूनच वाहते. भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीवरती एक धरण पण आहे, गोशीखुर्द धरण म्हणतो आपण. गोशीखुर्द धरण. म्हणजे की इतर अदर जे काही पुरस्कार आहेत, त्यांच्यावरती पण एक नजर टाकू. तत्पूर्वी पंचायत विकास पुरस्कार देण्यात आले नुकताच. तर राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी असतो? राष्ट्रीय पंचायत राज दिन हा कधी असतो? हा असतो 24 एप्रिलला, जो आपण गेल्या महिन्यात साजरा केला आहे. 24 एप्रिलला का? कारण घटना दुरुस्ती होत्या. 23वी घटना दुरुस्ती आणि 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती जे लागू झाल्याची डेट आहे 73 वाली. 24 एप्रिल 1993ला लक्षात ठेवा. 24 एप्रिल 1993ला लागू झाले आहे 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती लागू झाली होती 1 जून 1993ला. 1 जून 1993ला 74वी घटना दुरुस्ती. म्हणजे अदर पुरस्कारांना त्यांच्यावरती एकदा आपण नजर टाकूयात. बघा या ठिकाणी दारिद्र्यमुक्त आणि सुधारित उपजीविका पंचायत या श्रेणीमध्ये कर्नाटकमधील एक ग्रामपंचायत आहे मुद्राडी म्हणून ह्याला भेटलेलं आहे. त्यानंतर हे 1-2-3 1-2-3 रँकिंग आहे. डायरेक्ट या ठिकाणी बघा निरोगी पंचायत पुरस्कार म्हणून त्रिपुरामधील कांचनबारी जे काय आहे त्याला भेटलेलं आहे. ओके. कांचनबारी ग्रामपंचायत आहे. ह्याला भेटलेला आहे प्रथम पुरस्कार. त्यानंतर आहे 2-3 सोडून द्या. या ठिकाणी बघा महाराष्ट्रामधील आहे इटगाव. जे बालस्नेही जो पुरस्कार आहे तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार विचारू शकता तुम्हाला. कधी-कधी एम-पी-एस-सीवर गेलात तुम्ही त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे थोडं कठीण लेव्हलचे, हार्ड लेव्हलचे असतात. नेहमी विचारू शकतात. चला हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. अगदी बेसिकपासून ज्यांना कोणाला बॅच लावायची असेल, स्पेशल जी-केची बॅच तुम्ही ऑफलाईनची बॅच आहे 3 महिन्याचा कालावधी होतो. आता 4 महिने केले मी. 4 महिन्यापर्यंत तुम्हाला ही बॅच शिकवली जाणार आहे. अगदी बेसिकपासून शून्यापासून प्रत्येक विषय मी कव्हर करेन. 7 मेला बॅच सुरू झाली आहे. मात्र लक्षात ठेवा ही फक्त बॅच ऑफलाईन आहे, ऑनलाईन नाही. ओके. फक्त आणि फक्त ऑफलाईन आहे ही बॅच. सोलापूरमध्ये ही बॅच आहे. ज्यांना कोणाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी नंबर आहेत ह्यांच्यावरती देखील कॉल करू शकता, विचारू शकता माहिती. चला अगदी छानपासून जी-केचं पूर्ण बॅच केल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही. जी-केचं काय घोळ आहे ते. ओके. घोळ म्हणजे काय? की खूप मोठा विषय आहे. चलो काय हरकत नाही. बघूयात कालच्या प्रश्नावरती एक नजर आपण रिव्हिजन म्हणून. महाराष्ट्र राज्यात एकूण 60 ट्रॅफिक गार्डन्स उभारण्यात येणार असून त्याला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? हे आहे आनंद दिघे. नुकतेच डीप टेक नवोपक्रमाला चालना देण्यासाठी IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने कोणत्या देशात पहिले केंद्र स्थापन केले आहे? अमेरिका. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या क्राईम इन इंडिया 2024 नुसार देशभरात 58.86 लाख दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली असून जी मागील वर्षी तुलनेमध्ये किती टक्के घट दर्शवते? 6%. नुकत्याच कोणाला अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? डॉक्टर शेखर सुमन बोरा. अमेरिका व कोणत्या देशादरम्यान बालिकातन युद्धाभ्यास 2026 पार पडलं? फिलिपाईन्समध्ये. 9 आणि 10 मे 2026 रोजी कोणत्या ठिकाणी भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. नुकत्याच जागतिक थॅलेसेमिया दिन हा कधी साजरा केला जातो? 8 मे रोजी. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या व्यावसायिक मिनी मायक्रो LED डिस्प्ले सुविधेला मंजुरी दिली आहे? हे आहे ढोलेरा, गुजरात. भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कृष्ण स्वामीनाथन. नुकतेच कोणत्या ठिकाणी 6 मे 2026 रोजी 2 दिवसीय दुर्मिळ आजारावरील राष्ट्रीय परिषद 2026चे आयोजन करण्यात आलं आहे? हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं जाता जाता. मायक्रोसॉफ्टने एप्रिल 2026 मध्ये कोणत्या विद्यापीठात आपले पहिले समर्पित AI कौशल्य केंद्र स्थापन केलेलं आहे? उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. चला या प्रश्नाचं उत्तर
दिल्यानंतर आता जर कोणी ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा. ओके. आणि स्कॅन करा. ह्या ठिकाणी तुम्हाला ॲप भेटून जाईल. स्पेशल जी-केची बॅच आहे ती पण तुम्ही घेऊ शकता. टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्ही नक्कीच जॉइन करून घ्या. आणि जो आपला Instagram आयडी आहे त्याला पण तुम्ही फॉलो करून ठेवून टाका. चला इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये 6 वाजताच्या आणि आज रात्री 9 वाजताच्या YouTubeमध्ये लाईव्ह रात्री. थँक जय हिंद.